शासकीय माध्यमिक आश्रम शास- शासकीय माध्यमिक आश्रमशाळा प्रमुरली तसेच युवा पुरोगामी विचार मंच घाटंजी द्वारा आयोजित काव्य मैफिल 2024 मध्ये सर्व कविवर्य यांचं हार्दिक हार्दिक स्वागत। या ठिकाणी आपण दुसरं सत्र सुरू करतो आहे। या सत्रामध्ये आपण नवनाथ मुळवी गोवा इथून हे जॉईन झालेले आहेत आणि त्यांना मी विनंती करतो की कविवर्य नवनाथ मुळवी सर आपण आपल्या कवितेला सुरुवात करावी, धन्यवाद सादरीकरण सर, करावं। धन्यवाद। माझं नाव आहे नवनाथ रामकृष्ण मुळवी। मी फोंडा गोवा इथून कविता सादर करतोय। सर्वप्रथम आयोजकांचे अभिनंदन। अखिल अखिल भारतीय काव्य संमेलन सुरू केल्याबद्दल मी माझी कविता चालू करतो। माझं कवितेचं शीर्षक आहे। हा, आवाज येतोय ना? आपला व्हिडिओ आवाज येतोय, आपला व्हिडिओ सुद्धा ओके। माझ्या कवितेचं शीर्षक आहे देवदूत। पोशिंदा जगाचा मानतात प्रत्येक शेतकरी राजाला। पोशिंदा जगाचा मानतात प्रत्येक शेतकरी राजाला। अन्नधान्य भाजीपाला दुग्ध पदार्थ पुरवतो सर्व गटातील समाजाला। ऊन असो वा पावसाचा हैदोस रात्रंदिवस काबाड कष्ट करी। ऊन असो वा पावसा हैदोस रात्रंदिवस काबाड कष्ट करी। कुटुंबासमवेत राबतो शेतात मानून कायम शेती हीच नोकरी। कुटुंबासमेत राबतो शेतात मानून कायम शेती हीच नोकरी। कधी कधी निसर्ग कोपतो, कधी कधी निसर्ग कोपतो अडवून ठेवतो पर्जन्याला। तरी सुद्धा न डगमगता सामोरा जातो संकटाला। तरी सुद्धा न डगमगता सामोरा जातो संकटाला। कधी ओला दुष्काळ करी पिकाची नासाडी। कधी ओला दुष्काळ करी पिकाची नासाडी। तरी सुद्धा धीर धरून हाकत असतो बैलगाडी। तरी सुद्धा धीर धरून हाकत असतो बैलगाडी। आता शेवटचा कडवा आहे। स्वतः राहून गरिबीत धनाढ्यांना पूर्वी धान्य। स्वतः राहून गरिबीत धनाढ्यांना पूर्वी धान्य। असा हा शेतकरी देवदूतच। असा हा शेतकरी देवदूतच। नाही होऊ शकत सामान्य, नाही होऊ शकत सामान्य। धन्यवाद सर। आपले खूप खूप धन्यवाद। आपण या ठिकाणी आलात आणि आपली शेतकरी यांच्या जीवनाविषयी कविता सादर केली, धन्यवाद। यानंतर सीमा रोडे मॅडम उपस्थित असतील तर आपण आपली कविता सादर करावी। त्यानंतर शांतीलाल नन्नावरे सर बारामती इथून जॉईन झालेले आहेत, आपण आपली कविता सादर करावी। यानंतर शीतल जगताप रोहा इथून जॉईन झालेले आहेत। यानंतर लता गवडी, आपण आपली कविता सादर करावी। लता गवडी। नमस्कार सर्वांना। नमस्कार सर, मला संधी दिल्याबद्दल खूप खूप आभार। मला गाता येत नाही पण मी एक कविता सादर करते, सांभाळून घ्या। बाप माझा शेतकरी, बाप माझा शेतकरी रोज राबतो शेतात। बाप माझा शेतकरी रोज राबतो शेतात। पिकवितो पीक भारी घाम गाळतो मातीत। घाम गाळतो मातीत बांधावर राही उभा, बांधावर राही उभा। नजरेत पीक सार ध्यान चौफेर ठेवतो, कुठे सुकल शिवार।
ऊन सावलीचा खेळ, ऊन सावलीचा खेळ, बाप रोजच खेळतो. ऊन सावलीचा खेळ, बाप रोजच खेळतो. अवकाळी पावसाचा कसा तडाखा झेलतो. अवकाळी पावसाचा कसा तडाखा झेलतो. महागल बिबियाणं, महागल बिबियाणं, घेतो पोटाले चिमटा. शेत पिकल आवंदा, नको राणी बोभटा. शेत पिकल आवंदा, नको घराणी बोभटा. एका एका झाडाखाली याच थिरके पाऊल, एका एका झाडाखाली याच थिरके पाऊल. सोन्यासारख्या पिकाला याने जीवापाड जपल, सोन्यासारख्या पिकाला याने जीवापाड जपल. धन्यवाद सर, पुन्हा एकदा मला संधी दिल्याबद्दल. धन्यवाद. ऐकू आले सर सगळं? हॅलो सर, ऐकू आले का? आवाज आला सर? बरोबर. तसेच आवाज पण आलेला आहे आणि रेकॉर्ड पण छान झालेला आहे ताई. खूप छान, खूप छान. थँक्यू सर. आपली कविता चांगल्या प्रकारे सपना शेडगे उपस्थित असतील तर सपना शेडगे. नंदिनी बागुल उपस्थित. मुकुल पाटील, रेखा वानखडे, भूषण धनगर, लक्ष्मण सोनवणे. यामध्ये ज्यांना कविता सादर करायची आहे त्यांनी कृपया माईक सुरू करून आपली कविता सादर करावी. माईक सुरू करून आपण आपली कविता सादर करू शकता. मला वाटतं या ठिकाणी सर्वांच्या कविता सादर झालेल्या आहेत. सपना आपण आपली कविता सादर करावी. सपना शेडगे, नाशिक, सुरुवात करावी. आपलं नाव सांगावं आणि आपण सुरुवात करावी. हॅलो, आपला राम म्हणून आपण सादरीकरण करावं. हॅलो, हॅलो, सादरीकरण करावं. हा सर, एखादी दुसऱ्या विषयाची कविता घेतली तर चालेल का? चालेल चालेल. ठीक आहे सर, धन्यवाद. आणि त्यांना सादरीकरण करायचं चॅट बॉक्स मध्ये आपलं नाव टाकावं. आम्हाला आपलं नाव घ्यायला सोयीस्कर होईल. जे उपस्थित आहे त्यांनी चॅट बॉक्स. धन्यवाद सर. सुरुवात करावी. नमस्कार सर, माझं नाव रामचंद्र लक्ष्मण भरवळकर, रत्नागिरी. मी माझी रचना ठेवतोय. मनात कळले कसे नाही, म्हणजे कविता जी आपण लिहितो ती कशी मनाला कसा छंद झाला लागते, मी या कवितेतून मांडण्याचा प्रयत्न केलाय. आपलं मानतो. मनात कळले कसे नाही, झालो तिचा कसा काही,
मना कळले तसे नाही, झालो तिचा कसा काही. येई अशी चेतना, जाई हृदयी गुरफटून. येई अशी चेतना, जाई हृदयी गुरफटून. मनाच्या या भावनाना, घेई गच्च कवटून. अंतराच्या ठाई ठाई, सदा चुंबतच राही. अंतराच्या ठाई ठाई, सदा चुंबतच राही. करुणी वेळल्या मनी, झाली सुख भोगती राणी. करुणी वेळल्या मनी, झाली सुख भोगती राणी. शब्द शब्दांच्या प्रेमाने, मिटळली तुझ्या वाणी. माझ्या ओसाड या उरी, जशी फुलली ती जाई. माझ्या ओसाड या उरी, जशी फुलली. माझ्या प्रत्येक श्वासाला, घेई श्वासात मिसळून. माझ्या प्रत्येक श्वासाला, घेई श्वासात मिसळून. किती फुले पिताळून, गेली फुलात या विरून. तिच्या आशेवर सारे, सोडली आसही नाही. तिच्या आशेवर साऱ्यांनी, सोडली आसही नाही. कधी होऊन भाऊक, मनाला या हवी. कधी होऊन भाऊक, मनाला या हवी. जगाचा ताह फोडून ती रडवी. वेधून वेत जगाच्या, ताह फोडून ती रडवी. तिच्या या तीक्ष्ण नजरेत, तिच्या या तीक्ष्ण नजरेत, हृदय हे घायल होई. हृदय काळजावर, हृदयाच्या या काळजावर, गेली ती नाव कोरून. हृदयाच्या या काळजावर, गेली ती नाव कोरून. रूपाची तिच्या ही मोहिनी, कविता गेली भाळून. रूपाची तिच्या ही मोहिनी, गेली भाळून. आता अंतरी गाभारी, जपतीचा चहा होई. आता अंतरी गाभारी, जपतीचा चहा होई. मना कळे कसे नाही, झालो तिचा तसा काही. कसे नाही, झालो तिचा कसा काही. धन्यवाद सर, दुसरा चान्स दिल्याबद्दल. आपले खूप खूप धन्यवाद. यानंतर निकम, अनिल निकम सर, आपण कवितेला सुरुवात करावी. अनिल निकम. आपला व्हिडिओ पण सुरू करावा. अनिल निकम.
त्यानंतर इथे मंगेश सर असतील तर आपण सुद्धा सुरुवात करावी. मानसी जोशी, सपना शेडगे, रेखा वानखडे, भूषण धनगर, तनिष्का राणे, वैशाली कुलकर्णी आणि ज्योती घनगाव यापैकी कुणी असतील तर त्यांनी सादरीकरण करावा. मुकुंद निकम म्हणून या ठिकाणी आहेत. आपल्याला सादरीकरण करायचं असलं तर आपण सादरीकरण करावा. श्रेया वाघ, आपल्याला सुद्धा एखादी कविता सादरीकरण करायची असेल तर आपण सादरीकरण करू शकता. गणेश, हिंदीमध्ये केली तर चालेल का सर दुसरी कोणती? चालेल ना. आपला व्हिडिओ सुरू करावा आणि आपण सादरीकरण करावा. या ठिकाणी ज्यांना कविता सादर करायचा असतील त्यांनी तात्काळ सादरीकरण करावं. आपला माईक सुरू करावा आणि आपण सादरीकरण करावा. सर नेटवर्कचा थोडा प्रॉब्लेम आहे, व्हिडिओ ऑन नाही होते माझा. हा तर मग ठीक आहे ना, व्हिडिओ बंद ठेवा आणि आपला माईक सुरू करून आपण सादरीकरण करावं. या ठीक ठिकाणी आहे. ज्योती, हा आपण सादरीकरण करावं. त्यानंतर ज्योती घनगाव यांनी तयार राहावं. स्त्रीवर लिहिलेली आहे ऍक्च्युली एक कविता, मराठीमध्येच आहे ती. हा चालेल चालेल. हा, ती एक स्त्री आहे जी संकटांनी घेरलेली, बंधनांनी बांधलेली, बेड्यांनी जखडलेली आहे. ती एक स्त्री आहे जी संकटांनी घेरलेली, बंधनांनी बांधलेली, बेड्यांनी जखडलेली आहे. मुक्त करा तिला, तिच्यातही जीव आहे. अपमान नका करू तिचा, तिच्यावरच हे जग आहे. अपमान नका करू तिचा, तिच्यावरच हे जग आहे. आपण जन्म घेतला जरी तिच्या कुशीतच आयुष्याची सुरुवात आहे. कधीच कमी लेखू नका तिला, कधीच कमी लेखू नका तिला, तिच्यात जग जिंकण्याची ताकद आहे. पाठी मूल बांधून लढाया जिंकली ती स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. पाठी मूल बांधून लढाया जिंकली ती स्त्री शक्तीचे प्रतीक आहे. देवीचा अवतार आहे ती, कुटुंबाचा आधार, मायेची पुकार. देवीचा अवतार आहे ती, कुटुंबाचा आधार, मायेची पुकार. तर कधी न्यायाची तलवार आहे ती. जगत जननी एक अनमोल हिराच आहे ती. जगत जननी एक अनमोल हिराच आहे ती. धन्यवाद. धन्यवाद. आपण या ठिकाणी आपली कविता सादर केली त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन. यानंतर या ठिकाणी उपस्थित असलेल्या ज्योती घनगाव मॅडम ठाणे इथून जॉईन झालेल्या आहेत. आपण आपली कविता सादर करावी. ज्योती घनगाव. हा सर, माझा आवाज येतोय? हा, आपला आवाज येतोय. व्हिडिओ आपण सुरू करावा. हा, ओके. आपण सादरीकरण करावं. आदरणीय आदरणीय मंच, आज मी जी कविता सादर करणार आहे त्या कवितेचं नाव आहे शेतकरी. शेतकऱ्याची व्यथा सांगणारी ही एक कविता आहे आणि ही कविता मी आपल्याकडे सादर करते. अरे कोणी ऐकतंय का या शेतकरी जीवाचा अकांत? अरे कोणी ऐकतंय का या शेतकरी जीवाचा अकांत? शिवार गेलं, घर गेलं, नशिबी आलं मरण. शिवार गेलं, घर गेलं, नशिबी आलं मरण. पाण्याचा टिपूस नाही म्हणून धरणीचा होतो कंप. अहो, पाण्याचा टिपूस नाही म्हणून धरणीचा होतो कंप. गोठ्यात राहणाऱ्या जनावरांचा तडफडून होतो अंत. कसं तरी सावकाराकडून कर्ज काढून जेव्हा लावतो जमिनीत पीक, कसं तरी सावकाराकडून कर्ज काढून जेव्हा जमिनीत लावतो पीक, महापुराची येते अशी झड रानातच पीक गळफाटलं जातं. आणि मग डोईवर कर्जाचा डोंगर, गहाण राहतं शेती आणि घर.
वेठीला पैसा काही जमत नाही, लाचार होऊन गाडी शेतातच गळफास लावतो. शासनाला जाग येते हो, निधी शेतकऱ्याला मंजूर होतो. शासनाला जाग येते हो, निधी शेतकऱ्याला मंजूर होतो. त्याच्या कुटुंबापर्यंत पोहोचत पोहोचत झिटपत मात्र त्याचा अंत होतो. मराठवाड्यातील शेतकऱ्यांची आहे हलाखीची स्थिती. अहो, मराठवाड्यात शेतकऱ्यांची आहे हलाखीची स्थिती. दुष्काळ ओला असो किंवा कोरडा, जीव मात्र त्यांचाच जातो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. ठाणे इथून मॅडम जॉईन झालेल्या होत्या या ठिकाणी ज्योती घनगाव. आपण या ठिकाणी आपली छानशी अशी कविता सादर केली, त्याबद्दल आपले खूप खूप अभिनंदन आणि आपले धन्यवाद. त्यानंतर शेडगे मॅडम नाशिकवरून जॉईन आहेत. आपण सादरीकरण करावं. मॅडम त्यांचा काहीतरी नेटवर्कचा प्रॉब्लेम दिसतो आहे. या ठिकाणी उपस्थित श्रोतागणापैकी कोणाला जर कविता सादर करायची असेल तर त्यांनी आपला माईक सुरू करावा आणि कविता सादर करावी. हॅलो हॅलो सर डबल करता येईल का सादर? हा सर. आपलं नाव सांगा आणि सादरीकरण करा. श्रेया वाघ सर. श्रेया वाघ यांनी सादरीकरण करावं. नंतर लता गवडी मॅडम आपण सादरीकरण करावं. श्रेया वाघ आपण सादरीकरण करा. आपला कॅमेरा पण आहे हिंदी सर होत नाहीये, तो प्रॉब्लेम आहे की. ओके कॅमेरा सुरुवात करा. पापा. वैसे पापा का होना किसी खजाने से कम नहीं है। पापा का साथ हो तो सफलता भी दूर नहीं है। भगवान बेशक है इस दुनिया में, मगर दुनिया दिखाने वाले पापा भी भगवान से कम नहीं है। माँ की गोद में संसार का सुख है तो पापा का पास होना भी स्वर्ग से कम नहीं है। माँ की गोद में संसार का सुख है तो पापा का पास होना भी स्वर्ग से कम नहीं है। पैसों से अमीर लोग कई है, पर पापा से बड़ी दौलत इस दुनिया में ही नहीं है। पापा हिम्मत है, पापा ताकत है। दुनिया दिखाई जिसने वही मेरी दुनिया है। तकदीर खुदा लिखे या हम, मेरे लिए मेरे पापा का होना ही मेरी तकदीर है। जो दुनिया देखना ही नहीं समझना भी सिखाते हैं, जो सिर्फ चलना ही नहीं हमें मंजिल भी दिखाते हैं। पापा हो साथ तो हम हर मुसीबतों से लड़ जाते हैं। हमारी खुशी के लिए तो ये खुद से भी हार जाते हैं। पापा है वो जिनके होने से हर दुख हर जाते हैं। भगवान है वो जो बिना बताए भी सब समझ जाते हैं। इनके बिना जिंदगी मुमकिन नहीं है। सच में पापा का होना किसी जन्नत से कम नहीं है। थैंक यू. धन्यवाद मॅडम. आपण पुनश्च या ठिकाणी कविता सादर केली. आपले खूप खूप अभिनंदन. यानंतर या ठिकाणी गवडी मॅडम आपण सुद्धा कविता सादर करावी. गवडी मॅडम. नमस्कार सर. औंधा घरात शेतकऱ्याच्या ना दानाना मालाला भाव आला. औंधा घरात शेतकऱ्याच्या ना दानाना मालाला भाव आला. या भयार वादळाच्या साथीनं पावसानंही जोर केला. पिकलं शेत जोमात मनात होता आनंद भरलेला. स्वप्न घेऊन डोळ्यात शेतकरी निवांत झोपलेला. आला अवकाळी आभाळ भारी गडगडाट करून धडाधडा कोसळला पाऊस. गेलं सारं पीक पाणी वाहून. होत पिकलेलं शिवार तोंडी आला घास. असं पिकलं शिवार तोंडी आला घास. येण्याची रीत तुझी चुकली वेदनेच्या गळ्या फास. असा अचानक राजा तू नको ना रे पडत जाऊ. भोर जीवाला शेतकऱ्याच्या सतत नको बरं लावू. आम्ही मातीतली माणसं
आमचे मातीशी इमान. आम्ही मातीतली माणसं आमचे मातीशी इमान. कष्ट करतो घाम गाळून, येतो महापूर घालतो थैमान. गावातला हा घोगडा कष्टकरी करतो देशाला समृद्ध भारी. गावातला हा बाबडा कष्टकरी करतो देशाला समृद्ध भारी. धनधान्याच्या राशी पिकवतो घरोघरी. धन्यवाद सर, मला पुन्हा एकदा डबल संधी दिल्याबद्दल. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी पुनश्च आपली कविता सादर केली. यानंतर शांतीलाल नन्नावरे सर, आपण तात्काळ आपली कविता सादर. आपण सादरीकरण करावं. हॅलो, आवाज येतोय आपला? आपण आपला व्हिडिओ सुरू करावा आणि सुरुवात करावी. सुरुवात करावी सर. आपल्याकडे फक्त 5 मिनिटाचा वेळ शिल्लक राहिलेला आहे. सुरुवात करावी. नन्नावरे सर, सुरुवात करा. आपला कॅमेरा पण सुरू करा आणि आपण कवितेला सुरुवात करावी. हॅलो, आवाज येतोय? आपण तात्काळ सुरुवात करावी. नन्नावरे सर, आपण आमचा आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत? यामध्ये कुणी इच्छुक असतील तर त्यांनी आपली कविता सादर करू शकता. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. हॅलो, हा, आपण सादर करावा. राजश्री देवतळे सर माझं नाव, आर्णीवरून. आपण सादरीकरण करावं. दुसऱ्या विषयावर सादर करते सर माझी एक रचना. चालेल. माझ्या कवितेचं नाव आहे पुन्हा नव्याने. कोमेजलो तरीही उमलू पुन्हा नव्याने. कोमेजलो तरीही उमलू पुन्हा नव्याने. सूर दाटले कंठात तरी गाऊ पुन्हा नव्याने. सूर दाटले कंठात जरी गाऊ पुन्हा नव्याने. अंधार हा सारा सारून दूर आपणच. अंधार हा सारा सारून दूर आपणच. मोकळे क्षितिज करुणी प्रकाशू पुन्हा नव्याने. मोकळे क्षितिज करुणी प्रकाशू पुन्हा नव्याने. चुकलो जरी पाऊल वाटा लागल्या किती कथेचा. चुकलो जरी पाऊल वाटा लागल्या किती कथेचा. सावरून या आपणच आता चालू पुन्हा नव्याने. सावरून या आपणच आता चालू पुन्हा नव्याने. झाले विसरून या जाऊ मागचे ते मागे ठेवू. झाले विसरून या जाऊ मागचे ते मागे ठेवू. समोरचा प्रवास निश्चित करूया पुन्हा नव्याने. समोरचा प्रवास निश्चित करूया पुन्हा नव्याने. थँक्यू सर, धन्यवाद. पुन्हा संधी दिल्याबद्दल खूप खूप आभारी आहे. धन्यवाद मॅडम, आपण या ठिकाणी सादरीकरण केलं. शांतीलाल नन्नावरे सरांना विनंती करतो की त्यांनी तात्काळ आपली कविता सादर करावी. शांतीलाल नन्नावरे सर. तसेच या ठिकाणी कवयित्रींना विनंती करतो की त्यांनी इच्छुक असतील तर आपली तात्काळ कविता सादर करावी. आपल्याकडे 5 मिनिटाचा वेळ शिल्लक आहे. मला असं वाटतं की या ठिकाणी सर्व कवयित्री यांनी सादरीकरण केलेलं आहे. मी आजच्या या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे संतोष कानकुलकर सर यांना आपलं या काव्य संमेलनाविषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करावं आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. 2 मिनिटाचा आपल्याकडे वेळ आहे सर. आपण 2 मिनिटं आपला या ठिकाणी कार्यक्रमाविषयी थोडक्यात आपलं मनोगत व्यक्त करा. संतोष कानगुलकर सर. उपस्थित पैकी कोणाला कविता सादर करायची असेल तर आपण करू शकता. श्रेया वाघ यांनी या ठिकाणी नाव टाकलेलं आहे.
हॅलो. हॅलो. हा, आपण सादरीकरण करावं. हा, आयुष्यावर कविता लिहिलेली आहे सर. तर आयुष्याच्या अथांग आता सागरात अडचणींच्या अनेक लाटा येतात. आयुष्याच्या अथांग सागरात अडचणींच्या अनेक लाटा येतात, पण त्यांना घाबरून जायचं नसतं, तर आयुष्याची ढाल बनून अडचणींना हरवायचं असतं. आयुष्याचं हे पाखरू आनंदाच्या क्षणी भारावत असतं. आयुष्याचं हे पाखरू आनंदाच्या क्षणी भारावत असतं, पण तेच पाखरू दुःखद प्रसंगी जणू रुसून बसतं. प्रत्येक प्रसंगावर मात करून या पाखराला पुन्हा उंच उडवायचं असतं. रोज अनेक भेटतात, काही जीवाला जीव लावतात, तर काही विश्वासाला तडाही देतात. म्हणून खचून जायचं नसतं, तर चांगले क्षण जपून स्वतःला सावरायचं असतं. कित्येक चांगले वाईट क्षण येतात आणि फुलपाखरागत उडूनही जातात. कित्येक चांगले वाईट क्षण येतात आणि फुलपाखरागत उडूनही जातात. आनंदाच्या प्रसंगी सगळेच भारावतात, पण दुःखावर मात करून जे नवी दिशा शोधतात, तेच आयुष्याच्या परीक्षेचे खरे विजेते ठरतात. तेच आयुष्याच्या परीक्षेचे खरे विजेते ठरतात. धन्यवाद. धन्यवाद. या ठिकाणी आपण सादरीकरण केलं त्याबद्दल आपले आभार, तसेच आपलं अभिनंदन. या ठिकाणी कानगुणकर सर, माझा आवाज येतोय सर, आवाज येतोय. आवाज येतोय सर. आवाज येतोय सर, आवाज येतोय. इनकमिंग वॉइस कॉल फ्रॉम +9. सर बोला ना. सर आवाज येतोय माझा. माझा आवाज येतोय का सांगा जरा प्लीज कोणीतरी. येस, मनोज सर. येतोय सर आवाज. येतोय येतोय. ग्रेट ग्रेट. हा बोला, काय म्हणत होते सर? बोला आवाज मनोज सर, येतोय, बोला. आवाज. ओके ओके, थँक्यू सर, थँक्यू. हा बोला मनोज सर, आपण बोला. या ठिकाणी कार्यक्रम 2 शब्द आपण या ठिकाणी व्यक्त करावे आणि आपण या कार्यक्रमाची सांगता करूया. नक्कीच आपणास विनंती करतो, संतोष सर, आपण 2 शब्द व्यक्त करावे. नक्कीच नक्कीच. खर तर आजच्या आणि आतापर्यंतच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये आपण अतिशय छान प्रतिसाद दिलेला आहे आणि जे नवीन कवी आहेत, जुने कवी आहेत, सगळ्यांनीच आपल्या लेखणीतनं, आपल्या शब्दातनं, आपल्या भावनातनं आपण सगळ्यांसमोर छान व्यक्त झालेला आहात. आणि आपल्यासाठी मनोज सरांनी आणि त्यांच्या टीमनी हे खूप छान प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे. आणि सगळ्यांना एक विनंती आणि मनोज सरांना पण एक विनंती आहे की असे कार्यक्रम आपण 8 दिवसातनं एखाद्या वेळेस जर घेतलं, 8 दिवसातनं एखाद्या दिवशी वेगवेगळ्या विषयावर असो, काव्य असो किंवा आणखी आपल्या ग्रुपमध्ये पण आपण सुचवावं, किंवा छान ग्रुप आहे त्या ग्रुपमध्ये सुचवून जर आपण असे वेगवेगळे प्रोग्राम ठेवले तर खूप छान पद्धतीनं आपल्याला त्याच्यामध्ये प्रतिसाद पण मिळू शकेल आणि आपल्या एकमेकांच्या भावना म्हणा, एकमेकांचे सुखदुःख म्हणा, एकमेकांचे छंद, एकमेकांच्या आवडीनिवडी, ह्या सगळ्या गोष्टीच्या माध्यमातून आपण एकत्र येऊ शकतो. आणि खूप मोठं चांगलं प्लॅटफॉर्म आहे. त्यामध्ये खूप सारं म्हणजे प्रवास करण्याची गरज नाहीये. आपण आपल्या घरातले कामं करत करत म्हणा किंवा थोडासा वेळ काढून छान पद्धतीने आपण व्यक्त होऊ शकतो, एकमेकांच्या सानिध्यामध्ये येऊ शकतो आणि एकमेकांच्या आवडीनिवडीला प्रोत्साहन देऊ शकतो. तर खूप छान प्लॅटफॉर्म आहे. आणि आपण आता सध्या ग्रुप पण निर्माण केलेला आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपच्या माध्यमातून पण एकमेकांचे आवडीनिवडी, छंद, ह्या सगळ्या गोष्टीला नक्कीच आपण हे करू शकतो. आणि उद्योजक किंवा मी एक व्यवसाय करतो, उद्योग करतो म्हणून मला एक असं माझं मत आहे की आपण व्यवसायाच्या दृष्टिकोनातनं पण आणखी काही एकमेकांशी देवाणघेवाण करू शकतो का, व्यवसायाच्या बाबतीत